नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलवर। लाडकी बहिणींसाठी एक महत्त्वाचं परिपत्रक आज एक जारी करण्यात आलेले आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा हा परिपत्रक असेल। आता कोणत्या लाडकी बहिणींना या योजनेअंतर्गत पात्र करण्यात आलेले संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा हा जो एक पत्र आहे, महत्त्वाचा हा पत्र आहे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद या अंतर्गतचा हा पत्र आहे। विषयामध्ये महत्त्वाचं त्यांनी एक माहिती दिलेली ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेच्या अटीनुसार योजनेचा लाभ घेतलेला अधिकारी असतील, कर्मचारी असतील यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कारवाई करण्याबाबत आता ज्या काही महिला कर्मचारी वर्ग आहेत त्यांनी या योजनेअंतर्गत फॉर्म भरून या योजनेचा लाभ घेतलेला आहे, त्या महिलेवर आता मात्र कारवाई केली जाणार आहे। आता सदर पत्रासोबत महिला व बालविकास विभागाने पाठवलेल्या 1183 नाव समाविष्ट आहेत आणि सदरचे अधिकारी कर्मचारी जिल्हा परिषद मध्ये कार्यरत आहेत। जिल्हा परिषद जी संस्था आहे त्या अंतर्गत नियुक्ती तथा शिस्तभंग विषयक प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आहेत आणि त्यामुळे विषयाकरिता जी प्रकरणे महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत जे आवश्यक ती कारवाई करून केलेल्या कारवाईबाबतचा अहवाल महिला व बालविकास विभागाला पाठवणे महत्त्वाचं या ठिकाणी असणार आहे। आणि त्यासाठी आता त्या महिला जिल्हा परिषद अंतर्गत योजनेचा लाभ घेत होत्या त्या महिलावर योग्य ती आता कारवाई केली जाणार आहे आणि या अंतर्गत त्यांच्याकडून जे काही राज्य सरकारचे पैसे त्यांना पाठवलेले आहेत ते पैसे राज्य सरकार वापस घेऊ शकतो। तर अशा प्रकारे बघितलं तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या काही नियमामध्ये महिला बसत नाहीत आणि या योजनेअंतर्गत त्यांनी लाभ घेतलेल्या अशा महिलांवर कारवाई केली जाणार आहे। महत्त्वाचं आहे 18 ऑगस्ट 2025 रोजीचा हा परिपत्रक आहे आणि या परिपत्रकाअंतर्गत जे काही महिला कर्मचारी वर्ग अधिकारी वर्ग आहेत त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत योग्य ती कारवाई केली जाणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।